नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी फिरतो आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर महाड। आत्ता सध्या मी येऊन पोहोचलो आहे महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर देवस्थान येथे। भगवान वीरेश्वराचं अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा इथे यायचे। अगदी ऐतिहासिक बांधणीचं मंदिर आहे आणि खूप सुंदर श्री वीरेश्वर भगवान देवालयामध्ये विराजमान आहे। आपण संपूर्ण दर्शन करूया, भगवान वीरेश्वरांचं दर्शन करूया, थोडी माहिती जाणून घेऊया। इथे अगदी सुंदर असा उत्सव होतो, त्याबद्दलही माहिती जाणून घेऊया। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण येऊन पोहोचलो आहे महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर भगवान यांच्या मंदिरामध्ये। हे ऐतिहासिक देवालय आहे। इथे ना सुंदर अशी काठी आहे आणि श्रीदेवी कोटेश्वरीचं मंदिर आहे। श्रीदेवी कोटेश्वरी या वीरेश्वरांच्या भगिनी आहेत आणि हे ऐतिहासिक देवालय इथनं सुरू होतं। गजानन महाराजांचाही एक सुंदरसा फोटो आहे, त्यांचा पारायण सोहळा होतो आहे तर त्यानिमित्त। आणि तुम्ही शेगावमध्ये तर माझ्यासोबत किती वेळा आलाच असणार। देवस्थानाचे पदाधिकारी आहेत, पण त्यांच्याशी बातचीत करूया। हा सभामंडप आहे देवस्थानाचा मूळ, त्यात नंदी आहेत, नंदी मंडप आहे हा। हे शिवकालीन मंदिर आहे आणि याचा जीर्णोद्धार पेशवे काळामध्ये झाला आहे। सो इथे नंदीदेव आहेत, भले मोठे नंदीदेव आहेत बघा, आणि सुंदर त्यांवर नक्षीकाम आहे, अगदी सुंदर वाटतं। वीरेश्वर देवालयाच्या समोरील हा नंदी मंडप आहे। नंदीदेवांचं दर्शन घडवतो मी तुम्हाला। नंदीदेव, इथे नंदीदेव बघा किती सुंदर आहे, कासव आहे। श्री हनुमंतराय आहेत, श्री गणपती आहेत। वरचा मजलाही आहे पण तो सुद्धा बंद आहे। आता इथनं मुख्य देवालय सुरू होतं। हा खरं तर देवालयाचा मूळ सभामंडप आहे। वर यांनी अगदी कोकणातले जे सुंदर मंदिर आहे तीच बांधणी आहे वर, आणि द्वारशाखा आहे ही देवालयाची, ज्यावर देवी देवता आहे। अगदी वर श्री गणपती आहे। इथे खूप शिल्प आहे खरं तर। हत्ती आहेत, श्री लक्ष्मी देवी आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत आणि महिषासुरमर्दिनी आहे, श्री गणपती आहे, भगवान महादेव आहेत, बरेच आहेत। देवकोष्टके आहेत बाहेरचे। आणि हे बघा हे जे आहेत श्री गणपती आहेत, त्यांना नमस्कार करा, वंदन करा आणि आतून सभामंडपात जाऊयात। एक पूजाही होती आहे, त्याचं शंखनाद तुम्ही ऐकू शकता। बघा बांधकाम खूप सुंदर आहे, नक्षीकाम जे आहे ते खूपच सुंदर आहे। इथे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा या देवस्थानात येऊन जायचे। श्रीकृष्ण भगवान आहेत, वंदन करा त्यांना। सो इथे आधी तर कासव आहेत, अगदी सुंदर ताम्र, याच्यामध्ये खूप चमकत आहेत सुंदर असे। हे जे काळा भैरव आहेत, काळा भैरव भगवान, सर्प बघा तुम्ही, आणि भगवान विष्णूंसारखेच ते दिसतात, अगदी सुंदर। नमस्कार करा। इथे भगवान विष्णू आहेत आणि श्री गणाजी आहेत माझे गणपती। हे भगवान विष्णू आहेत, वंदन करा त्यांना, श्री हरी। आणि इथे श्री गणपती आहेत, नमस्कार करा। आणि मग आहेत वीरेश्वर भगवान। चला जाऊयात। शिव 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 शिव। इथे आहेत श्री वीरेश्वर भगवान। हे अगदी ऐतिहासिक शिवलिंग आहे, संपूर्ण पाषाणातलं आहे, वंदन करा। चटकाच लागला मला। अच्छा, हे स्वयंभू स्थान आहे भगवान महादेवांचं आणि खरं तर अनादी कालापासूनच इकडे आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या भागात यायचे ते इथे सुद्धा यायचे, भगवान महादेवांना सुद्धा वंदन करायचे। पेशवे काळामध्ये देवालयाचा मग पुढे जीर्णोद्धार झाला आणि हे अगदी सुंदर अशा प्रकारे आपलं नावारूप असेल। पार्वती माता, अच्छा नमस्कार करा, हर हर महादेव। आणि इथे श्री पार्वती माता आहे, नमस्कार करा त्यांना। खूप सुंदर असा शृंगार पूजा त्यांच्या झाली आहे आणि अगदी सुंदर त्या दिसत आहेत।
देवालय हे ऐतिहासिक आहे आणि तुम्ही जेव्हा महाडमध्ये येता तेव्हा तुम्ही इकडे नक्की या महादेवांना दर्शन करा. इथे बघा खूप सुंदर असे शेषनाग आहेत जे या शिवपिंडीच्या या भागामध्ये तुम्हाला दिसतील. हर हर महादेव. चला आपण बाहेर जाऊया. सो वीरेश्वर भगवान मंदिराचा हा कळस बघा. हा वर कळस आहे, खाली ना त्याच्या खाली तर छत्र आहे हे, आणि त्या छत्राच्या खाली इकडे अगदी सुंदर देवी देवता तुम्हाला दिसणार. म्हणजे प्रत्येक देवी देवता पहा खूप सुंदर असं जीव ओतून त्या सगळ्यांनी, म्हणजे आता खरं हेही शिल्पकार म्हटले तरी अनामिक शिल्पकारच आहे. जसं मी वीरेश्वर भगवानांचं देवालय पाहण्यासाठी आलो, दर्शनासाठी आलो, तसे अनेक परिवार आणि अनेक लोक इकडे खरं तर येतात दर्शनासाठी. त्यात हे दादा आहेत, या मामा आहेत, हे सर आहेत, हे सगळे इथे भगवान वीरेश्वरांच्या दर्शनासाठी आले. तुमचे कुलदैवत ना, सांगा ना थोडं वीरेश्वर भगवानांबद्दल. महादेवाच्या मंदिरामध्ये अजून पण जेवढी महादेवाची मंदिरं बघितली त्याच्यापेक्षा हे मंदिर मला खूप छान एवढ्यासाठीच वाटलं की निवांतपणे दर्शन घेता आलं. अच्छा. अदरवाईज एरवी ठिकाणी पाठीवर हात ठेवून पुढे पुढे चला असं करतात, तसं इकडे होत नाही. ते निवांतपणे 5 मिनटं 10 मिनटं बसतात तरी कोणाचं काय म्हणणं नसतं आणि ह्याच्यासारखं सुख नाही. हे खरं आहे. हां. त्याच्यासमोर तरी आपण सगळे एकच समानच. हो. बरोबर. तुमचं काय नाव सर? वसंत जोगळेकर. आणि तुम्ही इथले मूळ रत्नागिरी. रत्नागिरी. गणपतीपुळे वगैरे. हो तिकडचं आहात. अरे वा, गणपतीपुळे खूपच सुंदर जागा. मॅम सांगा ना तुमच्याबद्दल. नमस्कार, मी अंजली जोगळेकर दांडेकर. ओके. माहेरची जोगळेकर तर आमचा कुलदैवत आहे. हो. अच्छा. अरे मला कळल्यावर आम्ही दर्शनासाठी आलोय. भाचाही येतोय. तर खूप छान वाटतं, प्रसन्न. गुरुजींनी पण आम्हाला छान अगदी हे दिलं, त्याच्यामुळे अगदी निवांत छान आणि अतिशय सुंदर दर्शन. हे स्थानच खरं अतिशय सुंदर आहे. त्यामुळे छानच वाटलं, म्हणजे अगदी आवर्जून यावं. हो, आम्ही पहिल्यांदाच आलोय, म्हणजे आम्हाला कुलदैवत कुठलं आहे ते माहिती नव्हतं. हा, असं बरेच खरं तर ऍक्च्युली आम्ही दुसऱ्या याला गेलो होतो, पण आम्हाला कळल्यावर मात्र आम्ही लगेच प्लॅन करून लगेच आलो. पण अगदी आवर्जून यावं इतकं छान आहे. हो खरं. गुरुवारी पण फार कोऑपरेटिव्ह आहेत. हो. म्हणजे ते काही म्हटलं तर परत काही हरकत नाही असं म्हणतात. हो. नाही खरं आहे. होत नाही. खरं आहे. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय महादेव. इकडे वीरेश्वर तलाव आहे आणि श्रीदेवी कोटेश्वरी मंदिर. खरं तर हे देवालय श्री कोटेश्वरी माता म्हणजे साक्षात वीरेश्वर भगवानांच्या भगिनी. वा, ही पुरातन प्रतिमा आहे. श्री लक्ष्मींचीच प्रतिमा आहे खरं तर. कोटेश्वरी म्हणतात त्यांना. हां, लक्ष्मी देवीच ना मग. कोटेश्वरी त्यांना इथं म्हणतात. ओके ओके. नमस्कार करा. आणि हे नवीन है ना. ओके. नमस्कार करा. हो, खूपच सुंदर. चल बाहेर जाऊयात. माझ्यासोबत आहे ह्या ताई आणि या मॅम. ताई तुमचं नाव सांगा ना. मी नेत्रा केळकर. आम्ही आता वीरेश्वर मंदिरात आलो आणि लकीली तुमच्याशी भेट झाली आणि कळलं की तुम्ही खामगावहून आलेत. तर आमचे नातेवाईक आहेत वकील म्हणून, संजीव वकील, ते सुद्धा खामगावचे आहेत. त्यामुळे एका गावचे असल्यामुळे आम्हाला छान वाटलं. आणि कसं वाटलं इथे देवालयात? खूप छान प्रसन्न वाटलं आम्हाला इथे येऊन. खूप छान वाटलं आणि असं अचानक अगदी दर्शनाचा लाभ झाला आणि तुमच्याही भेटीचा. असं देव अचानकच बोलवतात खरं तर. आपलं लक्षही नसतं पण आपल्याला तिथे बोलवलं जातं की आता तुझा वेळ आला आहे, चल. तुझं काय नाव? सुज्ञा केळकर. सुज्ञा चैतन्य केळकर. आणि कितवीला आहेस? दुसरी. हो. कुठे? आनंद अक्षर. पुण्याला. आम्ही हो. अच्छा अच्छा. पुण्याहून आले. माझं नाव स्नेहल निवसरकर. अच्छा. माझे ते धीर आहेत. आणि हे तुम्ही इथल्या? नाही, माझ्या नंदेचा एक कुलदेव आहे म्हणून आम्ही दर्शनाला आलो इथे वीरेश्वर. पण छान वाटलं, खूपच छान वाटलं. सांगा निरोप आमच्या पाहुण्यांना. खूप खूप धन्यवाद. भेटून खूप आनंद. तर या भागामध्ये वीरेश्वर तळं आहे. याचं पाणी कधीच कमी होत नाही. असं हे वीरेश्वर मंदिराच्या बाजूला असलेलं वीरेश्वर तळं. इकडे सुंदर सुंदर तळे आहे महाडमध्ये. हे आहे समोर आणखी एक चवदार तळं आहे. इथे केवढं मोठं वृक्ष आहे, आम्र वृक्ष आहे बहुधा ते. आणि हा समोरचा भाग आहे
मुख्य मंदिराचं. हे बघा, आपण मंदिर पाहिलं आतनं. मी हे तुम्हाला थोडं बाहेरून दाखवतो. या भागातनंही एक द्वार आहे जे बंद आहे. यावरही खूप सुंदर नक्षीकाम आहे. हे गर्भगृह आहे. यावर जे बांधकाम आहे ना ते लाकडी आहे, पण मुळात सुंदर आहे. हा सगळा वीरेश्वर देवालयाचा परिसर आहे. वीरेश्वर भगवान इथले ग्रामदैवत आहेत, त्यामुळे हे महत्त्वपूर्ण मंदिर आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्म पंथाचे असणार इथे नक्की या. हे सुंदर देवालय आहे, सर्वांसाठी खुलं आहे. खरं तर श्री कोटेश्वरी मातेच्या देवालयाचा कळस आहे. औदुंबर आहे इथे. वंदन करा, नमस्कार करा. आणि आता आपण पटकन निघूया. नमस्कार. तर महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज देवालयामध्ये आपण आहोत आणि या देवालयाचे सरपंच माझ्यासोबत आहेत, दीपक वारंगे सर. नमस्कार सर. सर, या देवालयाबद्दल थोडी माहिती सांगा ना. शिवकालीन मंदिर आहे, महाराजांचाही वारसा इथे लाभला आहे, काय सांगाल? नाही, अशी आख्यायिका आहे की जवळजवळ 3-350 शिवकालीन जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज स्वारीवर किंवा कुठेही जाणार असेल तर महाडवरून ह्या देवस्थानला, म्हणजे तेव्हा मंदिर नव्हतं, हे साधारण अशी एक पिंड होती आणि साधारण जंगल भागत होता आणि इथे जाता येता दर्शन करून जायचे. त्याच्यानंतर शिवाजीनंतर त्यांनी पोतनीस म्हणून जे सरदार नेमले होते पेशवेकालीनच्या ह्याच्यात त्या देवळाचं बांधकाम झालं. हेमाडपंथी बांधकाम आहे आणि पोतनीसांनी मग ह्या देवस्थानावर पूजा अर्चा करण्यासाठी मग इथे स्थानिक गुरव समाज लोक होती, त्यांना इथे शेती दिली. ती शेती कसायची, त्यातून जे काय उत्पन्न येईल त्याचं देवळाचा पूजा वगैरे सगळं तर करायचं त्यातनं, म्हणजे मेंटेनन्स करायचं खरं तर. अरे वा. आणि मग दरवर्षी मग नवीन नवीन असे वर्षातनं एक कार्यक्रम होतो, छबिना उत्सव त्याला म्हणतो आम्ही. अच्छा. हां, साधारण 8 दिवस ते 7 दिवस हा कार्यक्रम चालतो. म्हणजे कृष्ण एकादशी, शिवरात्र, त्याच्यानंतर शेवटचा कार्यक्रम म्हणजे छबिना. त्यावेळी इथे साधारण पहाड तालुक्यातल्या म्हणजे याची बहीण शिवाजी आपल्या वीरेश्वर महाराजांची दाखमता, ती शिवरात्रीला इथे ह्या उत्सवासाठी येते. आणि त्याच्यानंतर छबिनाच्या दिवशी बिजेला रात्री विनेरीची पालखी येते. विनेरीतून साधारण 18-19 किलोमीटरवर आहे. त्याच्यानंतर दासगाव, त्या भोई असे देवस्थानची नावं तिथले आहेत. प्रत्येक देव म्हणजे नात्याचा रवळनाथ म्हणजे जो महाराजांचा भाऊ, वेगवेगळे देवस्थानांमधून 7 पालख्या येतात. 7 पालख्या येतात. त्या पालख्या साधारण 1-1:30 वाजेपर्यंत येतात आणि त्यानंतर शेवट 2 वाजता मुख्य बहीण, मानाची बहीण वीरेश्वर महाराजांची झोलाई माता येते. आणि झोलाई माता आल्यानंतर सगळ्या देवांचा आरती होते आणि त्यानंतर कोटेश्वरीचा गोंधळाचा कार्यक्रम होतो. गोंधळाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर मग छबिना उठतो. छबिना उठतो पहिली मानाची पालखी विनेरची झोलाई माता निघते, त्याच्या पाठोपाठ सगळ्या पालख्या निघतात आणि शेवट वीरेश्वर महाराजांची पालखी बाहेर निघते आणि वीरेश्वर महाराजांचा मुखवटा महाराजांच्या पालखीत बसतो. त्यासोबत नात्यावरून जी पालखी येते रवळनाथाची, ती वीरेश्वर महाराजांचे भाऊ, ते पण त्या पालखीत त्यांना मान असतो वीरेश्वर महाराजांचे. आणि असा साधारण 4-5 तासाचा एक राऊंड असतो, नगर प्रदक्षिणा. म्हणजे संपूर्ण उभ्या पेठेतनं आणि सासनकाठ्या त्या सगळ्या त्याच्याबरोबर असतात. प्रत्येक पालखीबरोबर सासनकाठी. आणि असा साधारण 11 वाजता हा छबिना संपूर्ण देवाला वीरेश्वर मंदिराला फेरी मारून परत तानापन्न होतो आणि त्यानंतर मग ललिताचं कीर्तन होतं आणि मग उत्सवाची सांगता. खूप मोठा असा उत्सव आहे, म्हणजे खरं पाहायला फार आवडेल. पण हा खूप असं मध्यरात्रीपर्यंत चालणारा उत्सव आहे. सो इथले आसपासचे जेही असणार तुम्ही नक्की हा उत्सव पाहण्यासाठी आणि भगवान वीरेश्वरांच्या दर्शनासाठी नक्की या. इथे आणखी काय साजरं केलं जातं?
भगवान वीरेश्वरांचा हा मोठा उत्सव तर हां, होतो. महाशिवरात्री वगैरे महाशिवरात्रीला मोठा उत्सव म्हणजे ज्यावेळी पालखी येते कुठली वीरेश्वर जाकमतीची. जाकमती साधारण इथून 1-1.5 किलोमीटरवर देऊळ आहे जाकमतीचे. ती गावदेवी जाकमता गावदेवी ओके. आणि हा वीरेश्वर भगवान. तर ते येताना मग सगळ्या प्रत्येक महाडमधल्या भागातल्या शासनकाठ्या त्यांचे आखाडे येतात. एक शिवाजी महाराजांचे आणखीन असे एक आखाडे करतात आणि मग ते वाजत गाजत साधारण 8:30 पण इथं पालखी येते. अच्छा. आणि हे 2024चं खरं तर छबिना उत्सवाचं हे पत्रक आहे. यामध्ये बघा सुंदर शृंगार पूजा आहे वीरेश्वर भगवानांची आणि त्यात काय काय होतं हे सगळं तुम्हाला. 400 किलो तांदळाची रांगोळी ती. अरे वा. ओ, तांदळाची रांगोळी. तांदळाची म्हणजे ती वेस्टही जाता नाही, जाणार नाही खरं तर आहे ना. हे सगळे तांदूळ मध्ये प्रसाद म्हणून हां. भाविक गुरव लोक नेतात. तर ही सगळी सुंदर अशी माहिती सरांनी आपल्याला दिली. इथे खरं तर यंदाचा उत्सव अच्छा अच्छा ओके. आता 2025चा उत्सव 24 फेब्रुवारीच्या फेब्रुवारी 24 पासून सुरू होईल आणि त्याबद्दलची ही पत्रक आहे. सर, ते सांगा काय? 2 मार्चला हां. मोर जात्रा. सो इथे त्याचं ना हां दर्शिका दाखवली आहे त्यांनी कधी ते होणार आहेत. सो तुम्हाला वेळ मिळालाच तुम्ही ह्या म्हणजे उत्सवादरम्यानही या किंवा एकंदर तुम्ही जेव्हा महाड दर्शन करता तेव्हा इकडे नक्की या हे पाहण्यासाठी. खूप खूप धन्यवाद सर या माहितीसाठी. खूप थँक्यू व्हेरी मच. खरं हा प्रसाद आहे आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद. आणि ना मी पहिल्यांदाच पाहिलं खजुराचा प्रसाद मिळतो आहे वीरेश्वर देवस्थानामध्ये. हां हां. तर मला खात्री आहे महाडचे ग्रामदैवत श्रीदेव वीरेश्वरांचं हे माझं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हर हर महादेव. मंदिराच्या निर्मितीपासूनच या देवालयाचे जे मुख्य पुजारी असतात ते गुरव असतात आणि तेच या देवालयाचं सांभाळसुद्धा देवाचे नित्यकर्मसुद्धा करतात. हा अंतराळ आहे खरं तर. मुख्य गुरवही आहे तिथे आणि सभामंडपाला 3 द्वार आहेत. तर हे 2 नेहमी बंद असतात. मुख्य द्वार जे आहे ते खुलं असतं. चल जाऊयात बाहेर.